मित्रांनो, तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला किती पैसे आले आणि ते पैसे कुठल्या कामासाठी वापरले, किती निधी आला आणि त्याची बिलं वगैरे दिलेत का, किती बिलं काढली, तर ती संपूर्ण माहिती जर का तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आलाय. तुम्ही ती माहिती काढू शकता, पण ग्रामपंचायतमध्ये जाऊन फक्त तोंडी बोलून विचारून ही माहिती तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेल्यावरती तुम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली जाणार. तुम्ही RTI म्हणजेच माहिती अधिकाराचा वापर करून ही माहिती जी आहे ती अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने काढू शकता. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ही गोष्ट सांगणार आहे की RTI अर्ज कशा पद्धतीने द्यायचा, त्यामध्ये काय लिहायचं आणि कोणती कागदपत्र मागवायची, जेणेकरून तुमच्या गावचा भ्रष्टाचार जो आहे तो संपूर्ण बाहेर निघेल. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला RTI अर्जाची PDF जर पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. A to Z माहिती बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण चित्र उलगडेल. सगळ्यात अगोदर तर मित्रांनो, तुम्ही ग्रामपंचायतीत RTI अर्ज करताना तुम्ही फक्त ग्रामपंचायतीला असं विचारू नका की ग्रामपंचायतीचा पैसा कुठे गेला. तर अर्ज लिहिण्याची एक पद्धत असते. अर्जामध्ये तुम्ही पैसा कुठे गेला विचारण्यापेक्षा तुम्ही नेमकी कागदपत्र कुठली लागतात आणि योग्य ती स्पष्ट कागदपत्रे त्यामध्ये अर्जात टाकून द्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुमच्या गावामध्ये एखादं काम मंजूर झालेलं आहे, तर त्या मंजूर कामासाठी किती खर्च लागला, त्यानंतर त्यासाठी बिले कोणकोणती जोडली, तर अशा पद्धतीची कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जातून मागवायची आहेत. आता मित्रांनो, बघूया अर्जामध्ये नेमकं लिहायचं काय. सर्वात अगोदर तर समजून चला की तुमच्या गावामध्ये एक रस्ता तयार झालेला आहे, तर त्या रस्त्यावरती किती खर्च झाला किंवा काय, ही संपूर्ण माहिती तुम्हाला तपासायची आहे. अर्जामध्ये तुमच्या गावाचं नाव, त्यानंतर जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याचं नाव आणि जर का शक्य असेल तर त्या कामाचं वर्ष जे आहे ते वर्ष सुद्धा तुम्ही टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढील प्रमाणे मुद्द्यांमध्ये माहिती मागू शकता. उदाहरणार्थ, पहिली माहिती अशी, या कामासाठी किती पैसे मंजूर झाले आणि त्याची परवानगी प्रत द्यावी, अशा पद्धतीची तुम्ही माहिती विचारू शकता. त्यानंतर दुसरं असं, सरकारी नोंदीनुसार या कामावरती प्रत्यक्ष किती पैसे खर्च झाले, अशा पद्धतीची माहिती सुद्धा तुम्ही त्यांना विचारायची आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा असा, या कामाची बिलं आणि पावत्यांची प्रत द्याव्यात. म्हणजे जी कामं केलेली आहेत तर त्या कामासाठी जी बिलं लागलेली आहेत आणि ज्या पावत्या लागलेल्या आहेत तर त्या पावत्यांच्या प्रती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चौथा मुद्दा असा, काम किती झालं त्याची मोजमापाची नोंद वही, कामाची प्रगती किंवा काम पूर्ण झाल्याची नोंद, अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून तुम्ही मागायची आहे. आता कामाची नोंद वही म्हणजे काय असते, तर मेजरमेंट बुक असते, तर त्याला MB म्हणतात. तर ती मेजरमेंट बुक सुद्धा तुम्ही मागवून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो, पाचवा असा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, तो काय आहे, तर मित्रांनो, या कामासाठी पैसे कोणत्या सरकारी योजनेतून किंवा कोणत्या निधीतून आले त्याची नोंद सुद्धा आम्हाला द्यावी. अशा पद्धतीची मित्रांनो अर्जामध्ये तुम्ही माहिती विचारू शकता. आता माहिती अधिकार देताना कोणत्या चुका करायच्या नाहीत ही माहिती अगोदर लक्षात घ्या. माहिती द्यायला जातानाच तुम्ही अगोदर त्यांना जर असं म्हणला की बाबा तुम्ही गैरव्यवहार केलेला आहे किंवा तुम्ही अपहार केलेला आहे, असं कोणतंही काहीही बोलायचं नाही. तुम्ही फक्त शांतपणे जाऊन अर्ज द्यायचा आणि कागदोपत्रांची माहिती घ्यायची. कागदपत्र एकदा भेटल्यानंतर आपली पुढची कारवाई चालू होणार आहे. तुम्हाला एकदा का माहिती मिळाली आणि त्या माहितीमध्ये जर का कोणती गडबड वाटली किंवा कोणताही भ्रष्टाचार वाटला तर त्याची तक्रार आपल्याला करता येते. त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आता मित्रांनो, त्यांनी जर का भ्रष्टाचार केला असेल तर ही कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला सिद्ध करण्यासाठी, त्यांचा भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी उपयोगी आपल्याला पडणार आहेत. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या गावामध्ये कुठे पैसे खर्च झाले हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त गावाच्या टपरीवरती बसून चर्चा करण्यात काय अर्थ नाही. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जावा आणि तिथं फक्त RTI अर्ज द्या. बघा, सगळ्यांची पळतावही थोडी होईल. ग्रामसेवक असो, सरपंच असो, सगळे तुम्हाला घाबरायला लागतील. आता मित्रांनो, तुम्हाला अर्ज तर द्यायचा आहे, पण अर्जाचा नमुना कसा भेटणार, तर मित्रांनो, आपला कमेंट बॉक्स जो दिसतोय तर त्यामध्ये फक्त RTI टाईप करा, तुम्हाला अर्जाचा नमुना मी पाठवून देईन. तर मित्रांनो, माहिती जर का तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या गावच्या ग्रुपवरती सोडून द्या, जेणेकरून सगळे ग्रामस्थ जागरूक होतील आणि ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.